दोघ पण उभा राहतो. हां दोघं. चौथे अच्छा अच्छा. नमस्कार हो. नमस्कार. राम राम. मला आपलं नाव काय? बाबू पाटलू वलकर. बाबू पाटलू वळकर. गाव काकांची. काकणगे. बरं आता सध्या तुम्ही कुठं आहे? आम्ही आज जतवर फिरत फिरत चालू आहे. आता कारणीला चालू. गाव कुठलं म्हणला? बाबू पाटलू वलकर काकांची. काकणके. कुठेचे आले ते? तिथं बोबलेश्वर तालुका. सांगली जिल्हा जत तालुका. बोबलेश्वर तालुका विजापूर जिल्हा. विजापूरवरून आलाय. इतक्या लांबनं मेंढ्या घेऊन आलाय. बरं आता सध्या वलेकर पाहुणा तुमच्या मेंढ्या किती आहे द्या? आमच्या 100 आहेत त्या. आपल्या भावाया 250 आहेत त्या. 100 तुमच्या मेंढ्या आहे द्या. दोघाचा मिळून 2 जण आले ते. माझा मुलगा एवढा आहे. बरं किती दिवस झालं व्यवसाय करताय मेंढ्याचा? माझा जलू माहिती आपल्याला. तुमचा जन्म गेलाय. व्यवसाय बाजा बी घाला. व्यवसाय परंपराच आहे पहिल्यापासून. बर बर. मग आता ही मेंढ्या आता सगळ्या तुमच्याच आहे सगळं टोटल? हे 100 आहेत आपल्या. 100 टोटल. भाव आहे त्या 250. हां. मग वलकर पाहुणं ह्या मेंढ्यापासून काय फायदा आहे का? आहे पोटाला करून खायला पुरतं आपलं परपंच हे ना. कुणा घरला जाणार राबाय जात नाही. शिक्षण किती झालंय? शिक्षण म्हणा झालं नाही. काय जण आहे? मुलगा झाले 9वी पास. मुलाचं नाव काय आहे? बिरू बाबू वलकर. वलेकर. मग शिक्षण काय घेतलं का? शिक्षण घेतले 8वी संपली. 8वी संपल्या. मग पुढे काय शिकायचे काय विचार झाले का? आहे मेंढर काय कोण येते म्हणून आले. पण मग शिकायचं नाही. नोकरी करू सुद्धा ह्या किती दुसऱ्याची जर चाकरी करूच तर आपल्या घरात चाकरी केली तर पैसा रगड मिळतोय. हां घराच्या घरी. बरं मामा या मेंढे माऊलीपासून तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय काय कमवलं तुम्ही? म्या कमवलो बघा ना. आम्हाला वडला असते 2 एकर होती. बर. हां. 12 एकर घेतली. बर. 12 एकर हे मेंढराच्या जीवावर घेतले. सत्य आहे. सत्य. अजून काय काय केलं? काय घर बांधायला दिले 14 लाखाला त्यांच्या जीवावर. हां 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 हां. त्यांच्या जीवावर त्यांच्या फायदा आहे म्हणायचा. फायदा आहे म्हणून मागे लागलो. बर बर. म्हणजे नोकरीमध्ये मजा राहिली नाही. कुठं तर नोकरी झाली कुठं तर साहेबाला नोकरीला आम्हाला फायदा नाही म्हणून हे मागे लागलो. हे मागं लागलाय. असू द्या चांगली गोष्ट आहे. हे मेंढी मला माऊलीचा संघ जर राहिला. आता आपला ढोणे साहेब झालाय कोल्हापूरचा एक झालाय का नाही? हे मेंढीच्या शास्त्रामधनं बरं का. मेंढीच्या शास्त्रामधनं त्याला फोन आलं होतं बरोबर का नाही? हे मेंढी संवर्ग राहिल्यानंतर मग आता तो 4 जिल्ह्याचा PIC झाला आहे. तो धनगराचा ढोण्या माणूस आहे. तसं ह्या मेंढी माऊलीच्या सेवा जर आपण एकट्यानं करत नाही. संत बाळूमामाने सेवा केल्या. माळिंगरायने सेवा केल्या. चिचणीच्या करड्या लाडीने सेवा केल्या. मग तुम्ही आम्ही सेवा करायला काय अडचण नाही. बरं ही मेंढी जातीचे म्हणून कसं ओळखायचं थोडक्यात सांगा जरा. माडगाळ. बरं माडगाळ म्हणजे काय काय असतं जरा दाखवा बघू. कशात फॉल्ट आहे बघा. नाही फॉल्ट सांगा की आता आम्हाला तर काय माहिती फॉल्ट. जाती म्हणजे मेंढी कशी म्हणायची? जातीवान माडगाळ मेंढी. मेंढी याचा कलर डपळा आहे का कोला आहे? प्युअर डपळा. बर बर बर. मग ह्याला जसं बकरेल दाव तसं पिल्लू होणार 100% गॅरंटी. 100. बर 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 बर. म्हणजे हे जातीचे म्हणजे ह्याचा डोळ्याला काजळ पाहिजे. काय काय पाहिजे? तिची आई पण आहे. आई बी आहे काय? हां 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 हां. आई सुद्धा जातीची असल्याशिवाय मेंढी होत नाही ओरिजिनल. हां बर बर. ही बकरा आपलाच आहे का? बकरा विकत घेतला आहे का आपलाच आहे? 50,000ला घेतलं. 50,000 घेतलेला आहे. बर. कुठल्या कोणाच्या बकऱ्याचा काय आहे? तिथला आपल्या बोबलेश्वरातला घेतलाय का? 50,000ला घेतलाय. बर बर बर. चालतं त्या. अनेकदा आपलं नाव गाव सांगा बघू. बाबू पाटलू वलकर काकंडकी खिलार.
गाव काकण काकणके. आपल्या वलकर पाहुण्यानं थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.